सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ह्या विषयावर बोलत असताना आपण आतापर्यंत त्या संबंधात अनेक प्रबोधनं केली आणि विषय वेगवेगळ्या तऱ्हेने मांडण्याचा प्रयत्न केला. मागल्या खेपेला मी सांगितलं की जीवनामध्ये तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल आणि तुम्हाला सुखी व्हायचं म्हणजे तुमचं ते ध्येयच आहे, तर दोन गोष्टी पाहिजे, म्हणजे पैसा आणि पुण्य. पैसा आणि पुण्य या दोन गोष्टीला पर्याय नाही. पैशाला पर्याय नाही हे पोरालाही कळतं, पण पुण्याईला पर्याय नाही हे थोरांनाही कळत नाही. आणि म्हणून पुण्याईचं महत्त्व जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत मानवी जीवनामध्ये खरी क्रांती होणार नाही. आपण म्हणतो क्रांती क्रांती क्रांती, ती खरी क्रांती जर व्हायला पाहिजे असेल मानवी जीवनात तर तिच्या गोळीतून काही खरी क्रांती होत नाही. आपलं रशियाचं उदाहरण आपण बघितलं, फ्रान्सचं उदाहरण बघितलं, सगळं बघितलं की बंदुकीच्या गोळीतून किंवा युद्ध करून वगैरे वगैरे यात नाही होत. क्रांती शेवटी माणसाची मानसिकता बदलली पाहिजे. ती मानसिकता जेव्हा बदलली जाते तेव्हा खरी क्रांती होते. आणि ही मानसिकता बदलण्यासाठी जीवनविद्येचे सगळे प्रयत्न आहेत. तेव्हा जोपर्यंत पुण्य त्याचं जे महत्त्व जे आहे ते लोकांना कळत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणं शक्य नाही. आज लोक म्हणतात की जगामध्ये सुख नावाची गोष्टच नाही, जगामध्ये सुख नावाची गोष्टच नाही असं काही लोक म्हणतात. कळलं की नाही? एक मी गोष्ट मला आठवते ती सांगतो तुम्हाला. सुखी माणसाची गोष्ट, असे एक गोष्ट मी वाचली होती, एक सुखी माणसाची गोष्ट. कळलं की नाही? तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याला त्या सुखी माणसाची गोष्ट नाही, सुखी माणसाचा सदरा, सुखी माणसाचा सदरा त्याची गोष्ट. की एक राजा होता आणि त्या राजाला सतत काय ना काहीतरी त्रास व्हायचा, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण व्हायचे, प्रश्न निर्माण व्हायचे, अनेक समस्या निर्माण व्हायच्या, संकट यायची, अमुक तमुक. त्यामुळे राजाला कधी, आणि जबाबदारी पडलेल्या, त्यामुळे राजाला कधी सुख नावाची गोष्टच माहीत नव्हती. त्याला असं वाटलं, अरे मी राजा आहे आणि मला सुख नाही, तर आपल्याला सुख तर मिळालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर आता त्याने असा विचार केला की आपण कोणाला तरी विचारलं पाहिजे किंवा आपल्याला सुखी व्हायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे. म्हणून तो राजा एका साधूकडे गेला. एक साधू होता, त्या साधूकडे तो राजा गेला आणि राजाने त्या साधूला विचारलं की मला सुखी व्हायचं आहे, मी अतिशय त्रासात आहे, तर मला सुखी व्हायचं आहे, तर तू मला सुखी होण्याचा मार्ग सांग. तर साधूने काय सांगितलं? साधूने सांगितलं, तू असं कर राजा, तुझ्या राज्यामध्ये जो कोणी सुखी माणूस असेल त्याचा सदरा तू घे, तो अंगात घाल की तू सुखी होशील. कळलं की नाही? राजाला वाटलं अगदी सोपं झालं काम. राजाने ताबडतोब आपले दूत पाठवले राज्यामध्ये. सर्व ठिकाणी जाऊन राजाने सांगितलं दूतांना की सर्व ठिकाणी जा आणि जो माणूस सुखी तुला सापडेल ना त्याला पकडून आण. कळलं की नाही? माझ्याकडे. आता राजाची ऑर्डर म्हटल्यानंतर सगळे दूत निघाले. करता 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 त्याला कुठेही सुखी माणूस भेटला नाही. शेवटी सगळे जे दूत होते राजाचे ते हात हलवीत सगळे परत आले आणि म्हणाले, राजा, आम्हाला एकही सुखी माणूस सापडला नाही, त्यामुळे आम्ही त्याला धरून आणू शकलो नाही. मग आता आम्ही काय करणार? राजा म्हणाला, आता काय करायचं? पुन्हा तो साधूकडे आला आणि साधूला म्हणाला, अरे म्हणजे राज्यामध्ये एकही सुखी माणूस नाही, त्यामुळे त्याला माझा सदरा कसा मिळणार आणि मी सुखी कसा होणार? साधू काय म्हणतो, मला हेच तुला सांगायचं होतं की सुख जगामध्ये सुखी कोणी नाहीच आणि म्हणून तुला सुखी माणसाचा सदरा मिळणं शक्य नाही आणि म्हणून सुखी होण्याचं तुझं जे स्वप्न आहे ते होणार नाही, असं त्या साधूने राजाला सांगितलं. पण जीवनविद्येला हे मान्य नाही.
हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या तर आमच्याकडे, तो राजा जर आमच्याकडे आला असताना तर त्याला आम्ही एका सुखी माणसाचा सदरा नाही, 1000 माणसाचे सदरे आम्ही दिले असते. हजारो, एक आणि दोन नाही, हजारो माणसांचे, सुखी माणसांचे सदरे त्याला दिले असते, दररोज एक घालायला. कळलं की नाही? 365 दिवसाला एक 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 घाल आणि तरीसुद्धा कमी पडणार नाही. मी काय सांगतो आहे की जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर लोक अक्षरशः सुखी झाले, सुखी झाले. आता हे सुखी काय झाले? मी काय त्यांना भरपूर श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवला नाही, किंवा कुठेतरी तू मिनिस्टर हो किंवा कुठेतरी सत्ताधीश हो, ते मी सांगितलं नाही. त्यांना मी फक्त शहाणपण कशामध्ये आहे, हे जे ज्ञान जे आहे, हे जे विचार आहे जीवनविद्येचे, हे जे तत्त्वज्ञान आहे, ते मी त्यांना समजावून सांगितलं. आणि हे तुम्ही आचरणात आणण्यासाठी काय करायचं ते सांगितलं. कारण आचरणात आणण्यासाठी सुद्धा आम्ही जे सांगतो ना ते अगदी सोपं सांगतो, कोणालाही त्याच्यात काही कठीण नाही असं सांगतो. त्यामुळे गरिबांना ते वरदान झालं. त्या गरिबांना काय आहे, आज गरिबांना कोण वाली आहे काय? आपण म्हणतो परमेश्वर गरिबांचा वाली, खोटं आहे. गरिबांचा वाली परमेश्वर म्हणतो ना, खरं नाही. परमेश्वराचा वाली कोणीच, गरिबांचा वाली कोणीच नाही. बिचारे गरीब जे लोक असतात ना त्यांना कोणी वाली नसतं. पण जीवनविद्येने त्यांना आधार दिला. जीवनविद्येने गरिबांना आधार दिला. जीवनविद्येने जे शहाणपण दिलं, जीवनविद्येने जे ज्ञान दिलं, जीवनविद्येने जे विचार दिले, त्यांनी आज गरीबसुद्धा सुखी झाले. गरीबसुद्धा सुखी झाले. आता हे सुखी कसे झाले? गरीब सुखी झाले कसे? कारण त्यांना मुख्य मी शहाणपण दिलं. शहाणपण एकदा मिळालं ना की माणूस सुखी झालाच पाहिजे. हा जगामध्ये माणसं दुःखी का? शहाणपणाचा अभाव, दुसरं काहीही कारण नाही. मग शहाणपणाचा अभाव आहे म्हणून श्रीमंत दुःखी, शहाणपणाचा अभाव म्हणून सत्ताधीश दुःखी, शहाणपणाचा अभाव म्हणून जे मोठे छोटे सगळे लोक आज दुःखी आहेत असं तुम्हाला सांगितलं. सुख पाहता जवा पाडे, दुःख परवता एवढे. कारण का? शहाणपणाचा अभाव. हे एकच कारण, दुसरं कारण नाही. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून दुसरं कुठलंही कारण नाही, एकच कारण, शहाणपणाचा अभाव. आणि म्हणून जीवनविद्या मिशनमध्ये जे लोक येतात ते सुखी होतात. कारण का होतात? पहिलं म्हणजे त्यांची व्यसनं नाहीशी होतात. पहिली गोष्ट, जीवनविद्या मिशनमध्ये माणूस आला खऱ्या अर्थाने, खऱ्या अर्थाने, बरं का, खोट्या अर्थाने याचा अर्थ काय नुसतं अनुग्रह घेतात नाही जातात, ते जीवनविद्या मिशनमध्ये आले नाहीत. जीवनविद्या मिशनमध्ये जे आले, जे कार्य करीत राहिले आणि जीवनविद्येचं तत्त्वज्ञान शहाणपण स्वीकारलं, ते सुखी झाले. कळलं की नाही? का झाले? पहिलं म्हणजे त्यांचं व्यसन सुटलं. आज एक व्यसन म्हटल्यानंतर किती खर्च आहे? दारू म्हणा, सिगारेट म्हणा, गुटखा म्हणा, जुगार म्हणा, ही गर्द म्हणा, हे नाना तऱ्हेची ही जी व्यसनं आहेत, या व्यसनामुळे किती पैसा खर्च होतो? अमाप पैसा खर्च होतो या व्यसनापायी, अमाप. आता मला तुम्ही सांगा, हा सगळा पैसा वाचला, हा सगळा पैसा वाचला. एक. दुसरं, ही सगळी मंडळी पूर्वी डॉक्टरकडे जात होती कारण व्यसनाधीन झालेली. व्यसन माणसाला लागलं की निराळे रोग जडतात. मग डॉक्टर आला, डॉक्टरकडे गेल्यामुळे किती पैसा खर्च झाला, तो पैसा वाचला. पुन्हा आम्ही फॅमिली प्लॅनिंगचं महत्त्व आज काही वर्ष सांगतो आहोत. गव्हर्मेंटनी सांगितलं त्याच्या अगोदर 15 वर्ष आम्ही सांगतो आहोत. तर हे फॅमिली प्लॅनिंगचं महत्त्व सांगितल्यामुळे आज जीवनविद्या मिशनमध्ये जे नामधारक आहेत त्यांना संतती मर्यादित आहे, त्यामुळे पैसे वाचले. दुसरी गोष्ट म्हणजे बायकांना सतत बाळंतपणामुळे जी त्यांची प्रकृती बिघडायची आणि डॉक्टरकडे जावं लागायचं, ती त्यांची प्रकृती बिघडायचं बंद झालं, तिकडे पैसे वाचले. पूर्वी उठसूट लोक ज्योतिषाकडे जायचे, आता ज्योतिषाकडे गेल्यानंतर पैसे पडतात. कोण काय फुकट ज्योतिष सांगत नाही,
काही अपवाद सोडले तर ते पैसे घेतात. आता ज्योतिषाकडे गेल्यामुळे किती पैसे गेले. पुष्कळ लोक बुवा बाबाकडे जातात आपले प्रश्न सोडवण्यासाठी. संसारामध्ये ज्या समस्या आहेत, संकट आहेत, ती दूर होण्यासाठी लोक बुवा बाबाकडे जातात. जीवन विद्या मिशनमध्ये आला मनुष्य की बुवा बाबा बंद, देव ऋषी बंद, फकीर बंद. मग परिणाम काय होतो, त्याचे ते सगळे पैसे वाचतात. अहो नुसते करणी उलटण्यासाठी 10,000 रुपये मागणारे लोक आहेत. का तर म्हणे करणी केली, आता ही करणी उलटवली पाहिजे, मग 10,000 रुपये दे, असे सांगणारे लोक आहेत. आता बुवा बाबाकडे न गेल्यामुळे किती पैसे वाचले, कल्पना करा किती पैसे वाचले. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की ज्या वेळेला जीवनविद्येमध्ये माणूस येतो तर त्याला शहाणपण मिळतं. आता पूर्वी या लोकांची मुलं शिकत नव्हती, उलट ती व्यसनाधीन व्हायची. कारण आईबापच व्यसनाने बद्ध असल्यामुळे बाप दारू प्यायचा आणि आई तोंडाला तंबाखू लावायची. अशा आईबाबांच्या पोटी जी मुलं जन्माला यायची ती व्यसनीच व्हायची. आज जीवनविद्या मिशनमध्ये माणसं आली, ती आईबाप सुधारले, मुलावर आपोआप परिणाम झाला, मुलं निर्व्यसनी झाली. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मुलं जी पूर्वी व्यसनाधीन होत होते ती मुलं आता शिकू लागली. जीवनविद्या मिशनमध्ये मुलं आली आणि ती मुलं आज चांगली शिकत आहेत. त्यातली काही चांगली अमेरिकेला पण गेली, काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही सायंटिस्ट झाले. कारण ही कामगारांची मुलं, कारण मी कामगार एरियामध्ये जास्त प्रवचनं केली, तर कामगार एरियामध्ये त्यावेळेला मुलं अत्यंत व्यसनाधीन व्हायची, व्हॅगाबॉन्ड व्हायची. ती सगळी मुलं चांगली शिकली. त्यापैकी आता चांगले काय स्वतःचा धंदा करतात, स्वतःचा उद्योग करतात, स्वतःचा व्यवसाय करतात. हे सगळं कशामुळे मिळालं, फक्त शहाणपण. बाकी आम्ही दुसरं काही दिलेलंच नाही. मुलांना आम्ही शिक्षण घ्या म्हणून त्याच्या मागे लागतो. आईबापांना सांगतो त्यांना शिक्षण द्या, त्यांना शिक्षणापासून वंचित करू नका, त्यांना शिक्षणासाठी त्यांना जी काही मदत पाहिजे ती द्या, असं आम्ही त्यांना सांगत असतो. शिक्षणाचं महत्त्व आम्ही सांगतो. अशा सर्व बाजूने आम्ही जेव्हा सांगतो ना, त्यामुळे घरामध्ये पैसे राहतात. आज सगळे जे पैसे जात होते निरनिळ्या मार्गातून ते सगळे पैसे वाचले. ते सगळे पैसे वाचल्यामुळे घरामध्ये ज्याला आपण कम्फर्ट्स ऑफ लाईफ म्हणतो ते सगळे त्यांना मिळायला लागले. घरामध्ये सुख, शांती, समाधान, चांगले विचार, चांगलं ज्ञान, चांगलं शहाणपण, यामुळे घरामध्ये आई वडील मुलं चांगल्या रीतीने एकमेकांशी वागू लागली आणि ह्याच्यातून प्रत्येक घर सुखी झालं. आज जीवनविद्येमध्ये घरोघरी जीवनविद्या गेली आणि ज्यांनी ती आचरणात आणली 10%. आम्ही नेहमी सांगतो जीवनविद्या 100% नको आचरणात आणायला, 10%, तरी 100% सुखी व्हाल. आणि म्हणून आज अनेक घरं जिकडे भावंड एकमेकांचं तोंड बघत नव्हती, ती भावंड आज एका ताटात जेवतात. जे नवरे बायकांना मारत होते ते आज बायकोला सन्मान करतात. सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येने फक्त शहाणपण दिलं, फक्त विचार दिले, फक्त ज्ञान दिलं, बाकी काही दिलं नाही. ना उदी ना भस्म, ना अंगारे ना दुपारे, ना अंगठ्या ना खडे, काही या भानगडी करायला नाही. सोपं सांगितलं. परिणाम काय झाला की आज अनेक लोक सुखी झाले. आता हे सुखी होण्यासाठी आम्ही जो मार्ग सांगितला तो सुद्धा काही कठीण नाही, अगदी सोपा, कोणीही लहान मुलांनीसुद्धा करावा इतका आम्ही सोपा सांगितला. तत्त्वज्ञान महान आहे. जीवनविद्येचं तत्त्वज्ञान तसं सोपं नाही. जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे ना तो सबकॉन्शियस माइंड आहे, अंतर्मन. कळलं की नाही, की सगळ्या प्रॉब्लेम्स जे म्हणतात ना त्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं मूळ याच्यामध्ये आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. सर्व समस्यांचं मूळ अंतर्मनामध्ये आहे. सर्व अंधश्रद्धेचं मूळ अंतर्मनामध्ये आहे.
सर्व ज्या अडचणी आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात त्याचं मूळ त्या अंतर्मनाकडे आहे. आणि म्हणून या अंतर्मनाचं जे शास्त्र आहे, बहिर्मन अंतर्मन, त्यांचा एकमेकांशी येणारा संबंध, त्या संबंधातून निर्माण होणारं जीवन, बहिर्मन अंतर्मनाचा संबंध व्यक्तीशी, बहिर्मन अंतर्मनाचा संबंध कुटुंबाशी, बहिर्मन अंतर्मनाचा संबंध समाजाशी, राष्ट्राशी, अशा तऱ्हेने तो सगळा जो विषय जो आहे तो संबंध विषय हा अत्यंत खोल विषय आहे. पुन्हा ह्याच्या पलीकडे ईश्वर परमेश्वर तोही जीवनविद्येने विषय घेतलेला आहे की बहिर्मन अंतर्मनाच्या पलीकडे ईश्वर आहे, परमेश्वर आहे. त्याची तुम्ही दखल जर घेतली नाही तरीसुद्धा तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार नाहीत. अशा तऱ्हेने संपूर्णपणे जे ज्ञान आवश्यक आहे सुखी होण्यासाठी ते जीवनविद्येने लोकांना दिलं. ज्याने ते स्वीकारलं ते सुखी झाले. आता पुष्कळ लोक जीवनविद्येमध्ये येतात आणि अनुग्रह घेऊन जातात. नुसता अनुग्रह घेतला म्हणजे आम्हाला सगळं काही मिळालं, ह्या भ्रमात जे लोक राहतात ना ते भ्रमातच राहतात. कळलं की नाही? आम्ही अनुग्रह देतानाच सांगतो की हे कर, ते कर, ते कर, ते कर, पण त्यातलं काही करायचं नाही आणि फक्त अनुग्रह घेतला ना झालो आम्ही नामधारक. त्याला नामधारक म्हणत नाही. आमचा शिष्य तोच की जो जीवनविद्येमध्ये रमतो. रमतो हा शब्द घाला. जो रमतो ना जीवनविद्येमध्ये तो खरा माझा शिष्य. म्हणून जीवनविद्येमध्ये रमणारे किती आहेत? रमतात कोण? ज्यांना जीवनविद्या थोडी जरी समजली ना तरी तो रमतो. आणि ज्यांना काहीच समजत नाही ना ते बा इथे काही मिळत नाही, इथे ना अंगारा ना दुपारे ना उदी ना भस्म, इथे काही नाही, मग चला दुसरीकडे. पॉवरफुल बुवा बघायला जातात. मग मला सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येने अनेक कुटुंब सुखी झाली, अनेक मुलं सन्मार्गी लागली, अनेक मुलं अभ्यास करू लागली, अनेक स्त्रियांना नामधारक चांगल्या रीतीने सन्मान करू लागले त्यांचा. अशा तऱ्हेने संबंध जीवनाचा पालटच झाला. जीवनाचा पालट झाला फक्त एक शहाणपण. आणि म्हणून शहाणपणाला पर्याय नाही असं मी सांगतो. आता शहाणपण कशात आहे? पैसा मिळवण्यात आणि पुण्य मिळवण्यात. म्हणून मी सांगतो सगळ्या पैशाकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर लोक काही बुवा बाबा सांगतात, मला माहीत आहे म्हणून सांगतो, तुम्ही फक्त आमचा अनुग्रह घ्या, मग तुमची सर्व जबाबदारी आमच्यावर, असे सांगणारे बुवा बाबा मला माहीत आहेत. आज हयात आहेत, पूर्वी होते. आणि त्यांची काय जी त्यांच्यावर काय पोथ्या लिहिलेल्या आहेत त्या पोथ्यामध्ये हे चमत्कार दिलेले आहेत. त्याने असा चमत्कार केला, तसा चमत्कार केला, हा चमत्कार केला, तो चमत्कार केला, सगळं खोटं. पण लोकांना ते कळत नाही. लोकांना असं वाटतं एवढे चमत्कार केले या बुवाने, काय पॉवरफुल आहे, चला धावा याच्या पाठीमागे. मला सांगायचा मुद्दा असा की अशा तऱ्हेने लोक फसतात. अशा तऱ्हेने लोक फसतात. म्हणून जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानामध्ये शहाणपण दिलं जातं, दुसरं काही दिलं जात नाही. आणि हे शहाणपण ज्यांनी घेतलं ते सगळे सुखी झाले. हे शहाणपण ज्यांनी घेतलं ते सगळे सुखी झाले. आता हे शहाणपण कशामध्ये आहे? पैसा आणि पुण्य मिळविण्यात. म्हणून पैशाच्या पाठीमागे फार लागू नका, पण पैशाकडे पाठ करू नका. दोन्ही आहे. त्याच्याकडे पाठही करू नका आणि त्याच्या फार पाठीमागे धावू नका. मधला मार्ग स्वीकारा. जीवनविद्या काय सांगते? व्हर्च्यू इज बिटवीन द टू एक्स्ट्रीमिटीज. ज्याला आपण टू एक्स्ट्रीमिटीज म्हणतो त्याच्या मधल्या सुवर्णमध्य ज्याला आपण म्हणतो तो सुवर्णमध्य. व्हर्च्यू इज ए गोल्डन मीन बिटवीन द टू एक्स्ट्रीमिटीज. व्हर्च्यू इज ए गोल्डन मीन बिटवीन द टू एक्स्ट्रीमिटीज. की सुवर्णमध्य ज्याला आपण म्हणतो ना त्याला सद्गुण असं म्हणतात. म्हणून जीवनविद्येने सुवर्णमध्य सांगितलेलं आहे. कळलं की नाही? तर त्या लोक तुम्हाला बुवा बाबा सांगतील
की तुम्ही नोकरी सोडून दिली तरी चालेल, संसार सोडून द्या, अमुक करा तमुक करा असं सांगणारे बुवा बाबा आहेत. तुमची सगळी जबाबदारी आम्ही घेतो असे सांगणारे आहेत. कोणी काहीही जबाबदारी घेत नाही आणि शेवटी लोक फसतात हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, तुझी जबाबदारी तूच घेतली पाहिजे. तुला जर पोट भरायचं असेल तर तूच जेवलं पाहिजे. मी जेवून तुझं पोट भरणार नाही. आणि म्हणून तुझी सर्व जबाबदारी आमच्यावर असे सांगणारे जर बुवा असतील ना तर ते लबाड आहे असं समजा. आणि म्हणून अशा बुवांच्या नादी लागू नका. तुझं जीवन तूच घडवलं पाहिजे. तर घडविणं आणि बिघडवणं तुझ्या हातात आहे. त्याला पर्याय नाही. फक्त सद्गुरू तुला मार्गदर्शन करतील. तू या मार्गाने जा. या मार्गाने गेलास ना सुखरूप जाशील आणि मुक्कामाला जाशील सुखरूप. काही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. या मार्गाने जाशील ना तर चुकशील. एवढं फक्त सद्गुरू तुम्हाला मार्ग कसा दाखवतात आणि ते मार्गक्रमण कसं करायचं ते सांगतात. आता मार्गक्रमण करायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल तेही तुम्हीच करा तर ते चालायचं नाही. कळलं की नाही? ठीक आहे. म्हणून जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे ते शहाणपण देणार आहे. आणि शहाणपण कशामध्ये आहे? पैसा आणि पुण्य हे दोन्ही मिळविण्यामध्ये शहाणपण आहे. पैशाकडेही पाठ नको आणि पुण्याकडे पाठ नको. पैसाही पाहिजे आणि पुण्यही पाहिजे. आता पैसा आणि पुण्य हे मिळवायचं आणि सुखी व्हायचं का याच्याकडे दुर्लक्ष करून दुःखी व्हायचं हे तू ठरवायचं आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,